कळस अध्याय म्हणतात. जसं मंदिर बांधलं तर कळस लागतोच, आणि ज्ञान म्हणलं की शेवट परमार्थात काय फल आहे, काय अवस्था आहे. अंतःकरणाची अवस्था ही अज्ञानाची संपत्ती आहे. जी अंतःकरणाची म्हणजे नाम जीवात्म्याची. जीव म्हणजे जो स्वतःला ओळखत नाही तो जीव. आपली साधी भाषा समजून घ्यायचं, त्यामुळे आपल्या व्यवहारात लिंक लागते आणि आपण सावध होतो. आणि संस्कृतची भाषा, श्लोक, त्याचे उच्चार ठीक आहे, चांगले आहे, त्याच्यामध्ये पावर आहे, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण जेव्हा त्याचा म्यूट पहा, कोणाचं तरी म्यूट आहे. म्यूट पहा. की ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, आपण एक चर्चा केली काल की ज्ञानेश्वरी म्हणजे काय, राम म्हणजे काय, की सुख म्हणजे ज्ञान आहे आणि दुःख म्हणजे अज्ञान आहे. जर तुम्ही अज्ञानामध्ये असताल, बुद्धी, तुम्ही म्हणजे बुद्धी, देह नाही. मग जर बुद्धी अज्ञानात आहे, हरीपासून दूर आहे आणि देहाच्या आत आहे, त्याचं नाव अज्ञान आहे. पण त्या अज्ञानामुळे दुःख भोगावं लागतं हे प्रत्येकाला माहित नाही. आणि अज्ञान कसं टाकायचं हे अंतःकरणाला कळत नाही. एखादा मुलगा बिघडलाय तर आई त्याला कोणत्या ना कोणत्या साधनेनं, कष्टानं, प्रयत्नानं बाजूला करते, पण थांबत नाही आहे की माझा मुलगा बिघडू नये. तसं संत आहे, जीव हा त्याचं लेकरू आहे, ते बिघडू देत नाही. पण ते आपली आई झाल्यावर, बरोबर आहे ना, सगळं जगाचं सगळे जीवच आहे. पण त्यांच्या जे संताकडे येतात, श्रवणात राहतात आणि मुक्तीच्या मार्गासाठी झटतात. काय करतात? मुक्तीच्या मार्गासाठी जगतात आणि झटतात. कष्ट पण करतात, देहाचे, मनाचे, बुद्धीचे, सगळे कष्ट त्याला लागतात ना. कारण क्षमता येण्यासाठी, राग संपण्यासाठी, बोध थांबण्यासाठी हृदय पवित्र करावं लागतं. आणि भक्तीमध्ये फक्त पावित्र्य आहे, श्रद्धा आहे. पण ज्ञानामध्ये तसं नाही. ज्ञानाला पावित्र्य अधिक, श्रद्धेच्या अधिक अंतःकरणाची क्षमता, बुद्धीची एकाग्रता, बोधाची तीव्रता आणि ह्या माऊलीच्या ज्ञानाची जी ओढ आहे, अति तीव्र. जसं आपल्याला प्रपंचात मध्ये एखाद्याला घर नसतं, एखाद्याला सून नसते, एखाद्याला प्रॉपर्टी नसते, आपण तो विचार मनात घेतोस ना. आणि जरुरीच आहे, व्यवहार आहे, राहायला घर लागतं, खायला अन्न लागतं, व्यवहारात पैसा लागतो, मान्य. पण जी वस्तू नसली तर त्यासाठी आपण तगमग करतो. पण मी मुक्त नाही म्हणून त्याला कळतच नाही. जी कामांतर भाषा आहे. सामान्य लोकांना हे जे परमार्थ म्हणतात ना, ते खऱ्या परमार्थापासून वंचित असतात. एखाद्याला वाटतं आम्ही पंगत दिली, एखाद्याला वाटतं मंदिराला पैसे दिले, तो परमार्थ नाही माहित आहे. तो तुमच्या पुण्याचा एक साठा आहे, पावित्र्यतेचा एक भाग आहे. अपवित्र मन असं ते ह्या पुण्यानं, दानानं, तीर्थानं फक्त पवित्र होतं, पुढे काहीच नाही. कळालं? आता प्लॉट घेतला घर बांधायला का, तुमच्याकडे तर प्लॉटची पद्धत फार कमी आहे. आमच्याकडे प्लॉट घ्यावं लागतं अगोदर, म्हणजे जागा, जमीन. आणि मग ती घेऊन नंतर त्याच्यासाठी पैशाचा, घर बांधायला किती लागते अमाऊंट, तेवढी असेल तर बिल्डिंग चढती. मग घ्या आता प्लॉट, पैसा नाही, थांबा. आणि जेव्हा अमाऊंट जमा होती तर मग बिल्डिंग सुरू होती. तसं अधिकाराची अमाऊंट जमा होती तर मोक्षाची बिल्डिंग उभी होती. सेम आहे बेटा, माहिती आहे, हे सेम आहे. तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला खालच्या भाषेत बोलले की प्लॉटला पैसा संपला तर बांधायचा कशानं, अधिकार कम पडला तर मोक्षाची घडी बसायची कशानं. म्हणजे मोक्षाची घडी बसताना ज्ञानाच्या बोधाची जी प्रॉपर्टी आहे ती भयंकर कमावं लागते. खरंच आहे.
तर तुमची बिल्डिंग सहज होती. पण आपण ज्ञान काय, पवित्रता काय, क्षमा काय, दम काय, निग्रह काय, वैराग्य काय, विवेक काय, श्रवण काय, मोक्ष काय, ज्ञान काय, आपल्या आयुष्याचं तप काय आणि शेवटी वैराग्य काय, एवढी ही जी नावं सांगितली का तेवढी सामुग्री गोळा करावी लागते. बरोबर. जसं घर म्हणजे खिडकी, दार, काच, शो, तुमचे लाकडं घराला लावायचे. माझ्या म्हणजे घरी ट्रॉलीने सापडतं. एका क्षणात मग जाते ट्रॉली. आणि काही काही इम्पोर्टेड म्हणजे ऑटोमॅटिक त्याला ढकलावे लागत जाते. हातून ईश्वराकडे जावीच. आणि जाताना कळतं ज्ञानानं. मग ती कुणीकडे, तिला ओढ कुणाची, काय अवस्था आहे मनाची, तिला ओढ कुणाची, काय अवस्था मनाची, ही स्थिती ज्ञानाची. माऊली. म्हणजे मला खालच्या भाषेत का बोलते तर मागं नका तुम्ही. इथे पाया तुम्ही पडते. इकडे या, इकडे या. इथे बस मी रोज आहे तू बस. तुला एक सांगते की ही जी भाषा आहे तुम्हाला सांगण्याची साधी सोपी, ती अभंगातून रचना झालेली आहे वेदाची. अभंगातून कोणी रचना केली, कोणी वेदातून रचना केली. पण आम्ही ही गुरुजींची जी एक कृपेची दृष्टी, ती साधी भाषा. तुम्हाला मी म्हणलं, मी कुठे परभणी चिंता जाते ना, कुठे बी गणपती बसतं मला बोलवतात, काही कार्यक्रम असतात बोलवतात आमच्यात. समजला की जेव्हा अज्ञानाच्या एक शक्ती आहे अज्ञानात, जी तमोगुणामध्ये भांडायची शक्ती असते. लोकाला भांडून त्रास देऊन ते आनंद घेतात. लोकाला द्वेष करून त्यांना सुख होतं. लोकाला डिलीट करून त्यांना आनंद मजा येते. तसा ज्ञानी महात्म्याला, ज्ञानी साधकाला दोषाला डिलीट करून मजा येते. रामकृष्ण हरी. आणि खरी स्थिती माहीत आहे. हो, अरे हो. साधकाला हे दुर्गुण नकोय. साधकाला देहाचा संबंध नकोय. साधकाला वृत्तीत विकार नकोय. आणि साधकाला आकाराचा संबंध पण नकोय. आकाराचा संबंध का नकोय असा जर प्रश्न केला, तुम्ही नाही करत, कारण तुम्हाला डीप मध्ये अजून माहित नाही. कारण नवीन PhD झाल्यानंतर सगळं काय कळतं. खरंच आहे. परिपूर्ण आकाराचा अभ्यास असतो. संबंध का नको? मग तुम्ही म्हणत नाही, पण खरं तुम्हाला तिथपर्यंत जायची माहिती नाही. आकाराचा संबंध का नको? आकार तर आहेच आहे. मग आकाराचा संबंध कधी संपतो आणि संबंध कधी होतो? ऐका, जेव्हा अविद्या बुद्धीमध्ये प्रवाहित असते. अविद्या आहेच. जन्माला म्हणजे अविद्या हे सिद्ध होतं. आणि मोक्ष झाला म्हणजे अविद्या मेली हा अनुभव आहे. कारण त्रास देत नाही ती. हा बिलकुल देत नाही त्रास. मेलेली वस्तू हालचाल करते का? नाही. एखादी मुंगी मेली, मुंगळा मेला, तो हलतो का? तसं मेलेला अविद्या विकार करते का? हा, तिथंच ठप्प मुंगळा तसाच पडला. तसा अविद्या नाश झाली. अविद्येचा नाश झाला. पण कशामुळे झाला? चिंतनानं, श्रवणानं, बोधानं, गुरुच्या कृपेनं अविद्या नाश होते. देवामुळे नाश होते. अगदी रामकृष्ण हरी. काही काही शब्द ना अगदी हृदयात करून ठेवायला असतात. तेव्हाच ते मन बलाढ्य बनतं आणि ईश्वराकडून ते संताकडे जातं. हे तर बरेच लोक देवापासून सरकार तयार नाही. भक्तीचे पागल, आंधळे आंधळे ते. म्हणजे कसं सांगू, त्यांचा परमार्थ आहे पण डोळच नाही. हा, माणूस सुंदर आहे पण आंधळ आहे. रामकृष्ण हरी. सुंदर आहे स्त्री, एकदम भाग्यवान आहे, धनवान आहे, रूपवान आहे, पण तिला जगत दिसत नाही. तसं भक्ती आहे पण परमात्मा दिसत नाही. साष्टांग सेम दंडवत. टू सेम. परमात्म्याची ओळख हे नुसती. तिला भक्तीतच अडकले नाही त्या आकारात. बरं, ह्या बायका एवढ्या पागल, दुसऱ्याच ऐकायचं ना आम्ही सोडणार नाही. काय करावं आता अशा बायांना? आम्हाला हेच मान्य आहे. मग थांबा तिथंच. बरोबर आहे ना? ठीक आहे. आता एक हे उदाहरण देते सुंदर आणि चिंतनाकडे येते. आता शेण चष्मा केला, मला तपासून आणला आणि चष्मा तयार करून दिला. आता माई
हे वाचताना घाला, ठीक आहे. पण तेव्हा तो मी घातला, ऐका त्याची एक सिस्टीम, तर मला आहे का नाही कळालंच नाही. बिंदास्त आहे. आता चष्मा साधा, हा क्वालिटी नाही का माझ्यासारखी, तो पडला तर फुटतो. असे माझे चष्मे फुटलेच कितीतरी. ग्लासचा असतो. मग हे ज्ञान असे मजबूत, कुठे फेकत त्याला माणसाला काहीच फुटत नाही त्याचं. पण भक्ती अर्धवट फुटतेच, कचकन फुटतो चष्मा. तसं मन कचकन तुटतं या लोकांचं. साष्टांग दंडवत खरी गोष्ट आहे. कारण भक्तीला ओलांडून ते ईश्वराच्या समर्पित नाहीत. हे त्यांचा बुद्धीचा आणि भगवंताचा संबंध नाही, डोळ्याचा आहे. आकार आवडतो ना, त्याचं प्रेम येते ना. पण प्रेमरूपता कुठे, त्याची एकता कुठे, त्याचं सानिध्य कुठे, त्याचं ऐक्य कुठे आहे. त्याला दूर ठेवून प्रेम आहे, जाणून नाही. भक्ती जाणणं नाही आणि ज्ञान जाणण्या वाचून नाही. नाही राम मान्य करावंच लागतं तुम्हाला. अगदी म्हणजे अगदी. भक्तीत ओळख आहे का, ऐक्य आहे का. मग पराकुटीची भक्ती जाणा बाई, पायाखाली उकरी गेलं गोरा कंबर जातं का आपलं. दूध पण होतं जात नाही. लेकरू खाली गेलं तर त्याला कळालं नाही तर ते भक्ती करा. मग अगदी खरे. इथं देवाच्या घराच्या बाहेर आली ती बाई बदलती. आरती बी ठेवत नाही खाली, मन सरकत. खरं. हो, लगे गॅस एक क्षण लागत नाही की आपण देहावर यायला. मला हे सांगायचंय. ज्ञानानं देहभाव संपतो. भक्तीनं ज्ञानाकडे जाता येतं. गेलं तर, नाही गेलं तर काय. भक्तीतच राहिलं तर कसं जाईल पुढे? कसं जाईल पुढं. मुक्ती एक टप्पा आहे. भक्तीनंतर मुक्ती असतं, त्या मूर्खांना माहितच नसतं. खरं. आणि ज्ञान झेपत नाही, आवडत नाही, त्यांना वेळ नसतो कोणी सांगणार- अभ्यासाला. सांगणार पण कोणीतरी पाहिजे ना. हा, ज्ञान हे कसं पचवावं, ज्ञान कसं झेपावं, ज्ञान कसं शिकावं, ज्ञानात कसं राहावं, ज्ञानाला जवळून कसं पाहावं, ज्ञानमय कसं व्हावं. तुम्ही भक्तिमय आहेत, मान्य आहे, स्वीकार आहे, नमन आहे. भक्ती हे नमन. पण त्याच्या पुढचा पण टप्पा आहे ना बाबा. आता ऑटोमध्ये बसल्यावर स्टेशन दिसायला गाडी चालली, ती म्हणते ऑटो सोडतच नाही. कसं करायचं. गाडी गेली, ऑटोच आवडतो, पण ऑटो त्याचा आहे, तुझा नाही. तसं भक्ती हवी देतो नाही, तुझी नाही. कारण भक्तीला द्वैत लागतं. तू आणि मी. ज्ञानात तो बी संपला आणि मी तर बाधित झालं. कळत नाही शिल्पा. म्हणून मी मध्ये एक घंटा त्यांना सांगू काय, वाईट वाटतं ना. की जसं आईला वाटतं मुलगी 2 दिवसासाठी मला सांगायचं प्रकार 10 पदार्थ खायचे होते, पण ते कळायचं. पण वेळ निघून गेला, वेळच संपला ना. थांबावंच लागतं आम्हाला. हा, जे दृश्य आहे त्याचा अभाव होते. त्रिपुटीच्या उत्थानानं दिसणारं दृश्य आहे जगत आणि देह आणि ईश्वर. कारण जगत तर स्वीकारलं तर जगदीश्वर पण त्याला सांभाळणारा पाहिजे. जर जगतच बाधित झालं तर जगदीश्वर कुठे ठेवायचा. काकत नाही. हे सूक्ष्मता नाहीये तुम्हाला, आहे का सांगा. नाही. जगदीश्वराला कधी स्थान आहे, जेव्हा जगत तुम्ही मान्य केलं. आणि जगत मान्य कधी होतं, अविद्येचं स्थान हृदयात येतं. आणि अज्ञानामुळे जगत आहे असं वाटतं, आणि जगताला सांभाळणारा तो विष्णू असतो, पण तो तिथं दिसणारा तशी खरा नसतो. त्याचा ते व्यवहार करून तो मुक्त असतो. व्यवहार त्याला कधीच मान्य नसतो. व्यवहार होत राहतो आणि तो आपल्या महिमेत असतो. तो नित्यमुक्त भगवंत श्री विष्णू रमाकांत आपल्या महिमेत असतो. पण तुम्ही त्याला बाजूला करून पाहता. शंखचक्र, त्याला माती काही नसते. कशाला घेऊन शंकन पिंक. तुमच्या व्यवस्थेसाठी शंख. आता आजी झाली लेकरं सांग ती खेळायली
बासरी ते छोटं बॉल हे ते, पण लेकरामुळे खेळायली ना. तिला बॉलची काय गरज आहे, तिला बेलाची गरज आहे, बेल. पण बाळासंग बॉल खेळेल, तसं भक्तासंग बॉल खेळायला हे बॅट. तू मार मी हाणतो, तू बॉलिंग कर मी टच करतो. किती प्रयास सुंदर लागतो की भक्ती कधी उत्पन्न होती, मुक्ती कशी प्राप्त होती, विरक्ती कशी तयार होती, श्रवणामध्ये बुद्धी कशी पावन होती आणि ज्ञानामध्ये कशी स्थिर राहती, अनुभवाची खास मजा येते. ही संताच्या ज्ञानाची रीती. रामकृष्ण. आमच्यासारखे संताची. नाही बेटा, ही तुम्हाला गीतेतून नाही कळत आहे. समजतं का लोकातून हे नाही, हे व्यासपीठ देते, व्यासपीठ कुणीच देऊ शकत नाही, कुणीच आणि देऊ शकत नाही. संतच देऊ शकतात. कारण एक सांगू तुम्हाला, मोक्षाच्या किल्ल्या संताच्या हाती दिल्या तर देव पण मागं पडत सरकतो. तुम्हाला एक सांगितलं उदाहरण सुंदर, की जेव्हा नातू आणि आजी खेळती, तिची आई बाहेर गेली असती, त्याला नादी लावायचं असतं, तर ती बॉल टाकतील लेकराकडून. बॉल बाळाला वाटतं आजीला खेळ आवडतो, पण आजी विना मजबुरीने खेळती, कारण तिला नादी लावायचं, आई बाहेर गेली. ते रडतंय, बोंबलते पोट. अशापेक्षा खाली येता येत नाही आम्हाला आता. कारण तुम्हाला सांगते की द्वैताचा रस्ता टाकण्यासाठी हे बोलावं लागतंय. तू आणि मी बंद होण्यासाठी हे सांगावं लागतं, आणि सगळा मीच हे कळावं लागतं, आणि अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान हृदयामध्ये नांदावं लागतं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. खालच्या गोळीमध्ये काय झालं माहिती आहे की मी अर्धा आहे, तू पूर्ण आहेस. असं हृदय हरलं. अरे अर्जुना, मी तुझ्यासाठी ही लीला घेतली, मी देह घेतला, हातात 4 भुजा केला, शंखचक्र धरलं, आणि तू मला सोडून पुढे तुझ्या रूपात गेलास. तू पूर्ण झाला, मी अर्धवट राहिलो. काय शब्द आहेत ते, आयुष्यात मला कळालं नाही. मी मंदिरात पारायण केले म्हणून तुम्हाला सांगते, नाचू नाचू. आणि केली पारायण, घरात नाही केली कुणाच्याच, आमच्या बिने लोकांच्या बिने. घर म्हणजे घरच आहे, ते घर घरी, मंदिर मंदिरच आहे. मग काय घ्यायचंय बायांना? करा ना, वाईट नाही, पण मंदिरासारखं घर नाही. ज्या ठिकाणी जे काम होतात ते मंदिरात कधीच होत नाही. पवित्र म्हणजे मंदिर आहे, समाधान म्हणजे मंदिर आहे, स्थिरता म्हणजे मंदिर आहे, सौख्य म्हणजे मंदिर आहे, भाग्य म्हणजे मंदिर आहे. त्या ठिकाणी शांतच होते. मग आता मी तेजस्वी घेऊन रोज चालले, तिथून उठावं वाटत नाही. तो बसतोय मांडी घालून, यात नाही 2 वाक्य बोलते, कारण तुम्ही समोर आहेत माझ्या आज दोघी ना. ती एरवी असं काही माझ्यासमोर कोणी नसतं, पण एक कमाल आहे, कोणीही नाही, दार बंद असतं, फोन समोर आणि वाणी चालू असती. हे मात्र अघटित आहे. खरंच आहे. समोर जर कुणी असेल तर बोलता येत असते. हे व्यासपीठाचा एक अनुभव आहे. पण एक भगवंताचा प्रसाद आहे, कुणीच नाही, वाणी थांबत नाही. हा म्हटलं अलौकिक आहे का नाही सांगा. म्हणून ज्ञान म्हणजे काय ना, अज्ञान म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, तू म्हणजे काय आणि मी म्हणजे काय, जीव म्हणजे काय आणि जगत म्हणजे काय, हे जे कोठे आहेत ना, जगत म्हणले की त्यामध्ये जीव आलाच, आणि जीव म्हणजे जन्मदाता आलाच, आणि त्याला सांभाळणारा विष्णू आलेच, आणि त्याचा नाश करणारा शंकर आले. बरोबर आहे. मग जिथं जीव शिव झाला तर जगत कुठे आहे, व्यवहार कुठे आहे, विकार कुठे आहे? विकार नाही. ज्ञानामध्ये मृत्यू निर्विकार आहे, विकार नाही. ज्ञानामध्ये जगत मिथ्या आहे, ज्ञानामध्ये सगळं सुख आहे, ज्ञानामध्ये निर्भीडता आहे, ज्ञानामध्ये एकमयता आहे, ज्ञानामध्ये अभेदता आहे, ज्ञानामध्ये तल्लीनता आहे, ज्ञानामध्ये अवाच्यता आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे माऊली. म्हणजे हे शब्द कोणतेच खोटे नाही. वाच्यता म्हणजे व्यवहार करणारी वाणी वाच्य करून आपल्या महिमेत आहे. ते शब्दात नाही, व्यवहारात नसते. तिनं काय बोललं ते अंतःकरणाला माहीत नसतं, कारण ते अंतःकरण भगवंतात विलीन असतं, म्हणून ते अवाच्य असतं.
बरोबर आहे. आणि वाच्यता कुणाचा, उच्चार कुणाचा, वाणीचा आहे. वाचायचं आहे. म्हणून तो त्याच्या बाधीत लावून टाकला. पण जेव्हा मी बोललो, मी गायलं, मी गाणं म्हणलं, त्याच्यामुळे मी आली तर अहंकार आहे. आणि जो व्यवहार त्याचा आहे तो निरहंकार आहे. आणि संबंध ईश्वराचा आहे, आणि व्यवहार त्या इंद्रियाचा आहे, अनुभव अंतःकरणाचा आहे, आणि सुख त्या आत्म्याचं आहे, आणि संबंध सगळा देहाचा तिथं संपतो, तोच मुक्त होतो. रामकृष्ण हरी. आणि ऐका, माहित आहे, वाकू नका बेटा. हरिओम. हरिओम. ज्या क्षणामध्ये अंतःकरण देहाचा संबंध विरहित होतो ते ज्ञानामुळं. ज्या क्षणामध्ये मन मुक्त होतं ते श्रवणामुळं. जे मन राम बनतं ते बोधामुळं. आनंदच माऊली. बापरे. वाकू नका माहित आहे, प्लीज ऐका. आता हे 3 वाक्य आपण चर्चा करू, डबल घेऊ. हो. आपण काय म्हणलं, मन राम होतं ते बोधामुळं. मग मन राम नव्हतंच ना. हं? मन काय विकार आहे, मन व्यवहारी आहे, आणि मन देहाला धरून चालते, भगवंताला धरून नाहीये. आणि त्याने भगवंताला धरलं तर अज्ञान कसं म्हणता येईल? त्यानं देहाला धरले, देहाला स्वीकारले, देहाच्या संबंधात आहे, आणि देहाचाच त्याला मान्य आहे. तो देहाचाच अनुभव घेतो, ईश्वराचा अनुभव त्याला नसतो. ते म्हणावे तिथे. खरंच आहे. तुम्हाला कधी आला अनुभव त्याचा? नाही. अनुवाद केला म्हणजे आला का? लिहिलं म्हणजे आला का? अनुभव हा अंतःकरणामध्ये सुसंवेद असतो, स्वयंभू असतो, तो स्वतःलाच असतो, तो शब्दाविना असतो, तो अंतःकरणाची खरी स्थिती असती. सुसंवेद्या, सोला सोची अनुभूती. रामकृष्ण. हा मग त्याच्याशिवाय पर्याय नाही माहिती. खरंच नाही. मग स्वला स्वची अनुभूती कशी आहे तुम्ही मला आनंदीला विचारा. मी तुम्हाला सांगणार होतो टॉपिक. त्याला 1 तास, तर तुम्हाला मी अर्धा तास, जेवढा वेळ पटवून देता येईल तेवढं पटवून देईन, आणि तुमच्याकडनं ते वधवून घेईल, आणि त्या अनुभवात तुम्हाला नेईल, हे प्रॉमिस. कारण ह्याला महावाक्याच्या आधारे बुद्धीला बाहेर कसं काढायचं अविद्येतून हे सांगायला लागतो प्रयास. जेव्हा महावाक्य बुद्धी जेलती, तिला झेपतं, तिला कळतं, आणि त्या महावाक्यात ती येऊन थांबते. हे शब्द फार गंभीर आहेत. ती जेव्हा बोधात, म्हणजे महावाक्याचा बोध, जगाचा बोध म्हणजे खोटं आहे, तिथं आलेलीच आहे जन्मोजन्मी. पण खोट्याला टाकण्यासाठी जो ज्ञानाचा प्रवाह आहे, वेदाचा संगम आहे, आणि संताची संगती आहे, तेव्हा महावाक्य त्या बुद्धीमध्ये प्रविष्ट होतं, थांबतं, निघत नाही, बिलकुल नाही. तसं पिल्लरवर बिल्डिंग बांधली तर बिल्डिंग हालतच नाही. मग 20 मजली करा की 25 टावर करा, पण जेव्हा पिल्लर असे उंच जातात वरीपर्यंत, तसं बुद्धी उंच जाते हरीपर्यंत, तेव्हा बिल्डिंग आणि पिल्लर मजबूत होत. आणि हरीपर्यंत जावं तिनं. हरीला पाहावं ना, कारण हरी कणाकणात मनामनात आहे. मग कणाकणात आहे तर कण दिसतो, हरी दिसत नाही. लोकांचं मन दुःख वाटतच नाही. जर मनात हरी आहे तर प्रत्येक मन हरीचं ठिकाण आहे, असं जर माणसानं पक्का अनुभव केला तर तो कुणाच्या मनाला दुखवत नाही, प्रत्येकाच्या मनाला प्रेम देतो. आणि त्या मनात हरी आणि मीच आहे, माझ्याहून समोरचा तुझा नाही, ही अद्वैताची रीत आहे. संत असं बोलू शकतात. दुसरं माऊली. जेव्हा द्वैत संपत, जेव्हा बुद्धी रामाच्या जवळ जाती, पण तिला एक होता येत नाही, कारण तिच्यात ती कला नाही. पुरण शिजलं आणि कणिक पण पात्र झाली, पण दोघं एकत्र नांदायला ती कलाच आहे. तसं दोघं एक व्हायला ही संताची कलाच आहे. समोरून ऐकताना व्हायब्रेशन असतात बेटा, म्हणून समोरची कंडिशन वेगळी आहे. खरं पुरण आहे कणिक आहे, पण त्याला पोळी म्हणता येत नाही. जीव आहे शिव आहे, त्याला मोक्ष म्हणता येत नाही. आई ईश्वर आम्ही नाही कुठे म्हणतो, पण तुम्ही जसा पाहता तसा तो नाही, म्हणून तुम्हाला त्याची ओळख नाही. म्हणून नाचायचं नाही जास्त आमच्या पुढं, ना बुड्याच मारायचं नाही. दन 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 अर्धवटच तुम्ही आंधळेत.
मूर्ख आहेत. कारण भगवंत म्हणले अर्जुना मी अर्धा राहिलो, तुझ्यासाठी धावत आलो, हे बिरुदे घेतले, हातपाय तयार केले, शंखचक्र धरून बसलो, तुला बोधासाठी मुख धारण केलं, तुला कळण्यासाठी वेदाला बोलावलं, तुला ते ज्ञान देण्यासाठी जगाला थांबवलं, गीतेला बाहेर काढलं, पण मी अर्धा आहे तो पूर्ण आहे. राम. हे कळतं का हो गीता वाचणाऱ्या बायांना? बिलकुल नाही माऊली, हा? बिलकुल मी तेव्हा वाचून मी आता वाचून सांगतात मला मूर्खाचा बाजार सगळा. ज्ञान ते ज्ञानच आहे. मग पण त्या गीतेत काय कळालं, काय मिळालं समजतंय? म्हणजे आपण जसं आहे तसं समाधान म्हणतात बायका, मग तसं संसारात माना की मानतात का? नाही. मग इथे गीता कळो न कळो, ज्ञान मिळो न मिळो, अहंकार जळो न जळो, अविद्या पळो न पळो, ती बाई मस्त मजेनं संसार करते. पण साधक मधून तुटलेला असतो. हरीच्या प्राप्तीसाठी तो प्रपंचाला त्याचं मन विटलेलं असतं. ईश्वराच्या सान्निध्यासाठी बुद्धीची तगमग असती आणि वेदाच्या अंगणात खेळायला बुद्धी सुसज्ज असते. अगदी कळतं खरं. का हो काही? साधकाची स्थिती हीच असते. ज्ञान कारण एक साधक कसा असतो, आपल्या प्रारब्धाला पण बाजूला करून पुढे जात असतो. असा साधक पाहिजे. काळावर मात करायची ताकद असते. कालाय तस्मिन महा, कालाच्या पुढे परमात्मा आहे, परब्रह्म आहे. का गेली होई ती काल तुम्हाला, तुमचं लक्षण त्याला मी काय करू? काळ कुणाच्या हातात आहे? ईश्वर. तो ईश्वर तो एक झाला, कुठे काळ? फार गंभीर ज्ञानाची अवस्था, फार सुंदर आहे. पण ज्ञान लोकांना आवडत नाही, पचत नाही, कळत नाही. हा ज्ञान मिळत नाही म्हणून कोणाला त्याचं काही वाटत नाही, आणि कथेतून ज्ञान मिळत नाही. हे नीट लक्षात ठेवायचं, डोकं नीट करून सांगा. तुम्हाला मिळालं का त्याच्यातून? वेदांत मिळाला का? वेदांत नाही मिळत माऊली. अरे मग वेदांताशिवाय मोक्ष नाही ना. अज्ञानाला संपवण्यासाठी, देहभाव टाकण्यासाठी, आत्मभाव भोगण्यासाठी, जगताचा निराश करण्यासाठी, अपरिच्छिन्न दिशा येण्यासाठी, मन विठ्ठल होण्यासाठी केवळ वेद आहे. राम. टर तेच ऐकायचे कॅसेट. हिच्याशिवाय काय बोला आहे ना. मला एकदा आमचे गुरुजी समोर आले, तुम्हाला म्हटलं आमचे मी फक्त पुरुषात होते, बाय मला मैत्रीण नावाची वस्तू, जगतातला खरा बघतोय तो. तसं नसतं बेटा. भौतिक सुखाकडून माणसाची तुलना करायची नाही. खरंय. कदापि नाही. म्हणून मी मग कुणाची संगत, आणि वेळ पण नव्हता मेन कारण ते नाही. कुणाला टाईम, कुणाला मैत्रीण, कुणाला फोन, तेव्हा फोनही नव्हते बेटा. लय चांगलं होतं. खरंच. बिश्या नव्हत्या, बाया पिशा बी नव्हत्या, गेम. आता ऐका, अध्याय 18 मध्ये परमात्मा काय बोलले, तुम्हाला काय ओहब केला की समोर आलेत ह्या. हा विषय गांभीर्यानं हाताळावा लागतो. भक्त भगवंत हे दोन का बनले? कारण त्या जीवाला त्याचं प्रेम आहे, देहाचं हे कमी झालं, तो श्रेष्ठ आहे तिथं. रामकृष्ण. देहाचं प्रेम कमी झालं, भगवंताचं सुरू झालं. छान आहे, उत्तम आहे ना. पण भगवंताची प्राप्ती नाही म्हणून कनिष्ठ भक्त आहे. प्रेम आहे, ऐक्य कुठे आहे? श्रद्धा आहे, ओळख कुठे आहे? फुलवान कर्म आहे, सानिध्य कुठे आहे? पण तुम्हाला मी सांगितली गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते. ज्या भक्तीमध्ये पागल झाल्या बाया, हा लई पागल आहेत लोक. त्यांना पुढे जाताच येत नाही, आवडत पण नाही, जाऊ वाटत पण नाही, प्रयत्न करत नाहीत त्या. त्यामध्ये आमची भक्ती आम्हाला बस झाली. बरं ती काय पूर्ण असते का? देवाच्या बाहेर आले, घराच्या की संपलं, रामकृष्ण आधी तोंडात येत नाही. त्यानं वाणीतून सरकूच नाही ती भक्ती, वृत्तीमध्ये विकार होऊच नाही ती ज्ञप्ती, त्याचा अनुभव संपूच नाही ती मुक्ती. रामकृष्ण. एका शब्दात वेदी बेटा आहे. खरंच आहे. कशाचं पुन्हा त्याच्या व्यवहारात लोक पागल बनले. कुठं नाम घ्यायला बुद्धी शांत आहे, कुठं म्हणाला एकांत आहे, कुठं मन निभ्रांत आहे. वाचलो.
आजकालची पिढी फार दगदग आहे. तो काल गेला, जो पूर्वीचा काल होता तो गेला, ज्या ठिकाणी हव्यास हे नव्हता, फक्त एक साधं जीवन आणि त्यामध्ये त्याचा ध्यास ज्ञानाचा अभ्यास आहे, भक्ती ध्यास आहे, नामाचा, ज्ञानात त्याच्या संबंधाचा. बरोबर आहे ना? भक्ती सांगते का त्याचं ऐक्य, पण भक्ती विना ऐक्य नाही. नाहीच आहे. भक्ती पूर्ण झाल्याशिवाय ज्ञानाकडे माणूस येतच नाही, येऊ शकतच नाही, कधीच नाही. आधी भक्तीने धरले हाती मग वैराग ज्ञान धर्म येते. खरं आहे माऊली. हा. रामकृष्ण. पण भक्ती जर बसलं तर फायदा नाही, वाया जात नाही. पण पुढचा जन्म परत यावं लागतं. तुम्ही भगवंताला आवडत नाही, तुम्ही तोच मी. भक्ती करावी, थांबत नसती भक्ती, हे लक्षात ठेव. पण त्याला ओळखून केली भक्ती प्राधान्य देतो आम्ही त्याला. म्हणजे अज्ञानाच्या पोटातली भक्ती, अज्ञानाच्या नाशानंतरची भक्ती, फरक आहे. डिफरन्स आहे. खूप फरक आहे. कारण त्यांचा संबंध झाल्यावर परमार्थ कुठला राहिला? त्याची ओळख झाल्यावर कुणाची ओळख करायची? त्याची प्राप्ती झाल्यावर कशाची आशा धरायची? त्या हरीशी हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. खरंच आहे. येणे साधती साधने. ऐका पुढचं वाक्य ऐका. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणून संताचे पाय धरायचे, देवाचे आता नाही. कारण तो देऊन आलेला आहे सांगायला. खरं आहे. सांगणार कोण? आम्हीच का भूत? मग ती घाबरले त्या हॉस्पिटल बघ आणि जीवाला तारायला त्यालाच बोलावं लागतं, बोधाला बाहेर त्यानंच काढावं लागतं. आणि ज्ञानाची शक्ती काय आहे हे आपल्याला समजावं लागतं, समजून त्याला द्यावं लागतं. रडताना आई शांत करते बाळाला, कारण बाळ आईला बघितले पहिले शांत होतं. कारण डोळे पुसणारे आईचे, तसं अज्ञान पुसणारे सद्गुरू आईचे. रामकृष्ण. तुम्ही आताच थांबते. शांत होतं लेकरू आई दिसली की, कारण त्याला आईच लागते. तसं बुद्धीला तोच लागतो, तो ज्ञानी वागतो. माहिती त्रास बुद्धीला म्हणजे अंतःकरणाला राजा, जे अंतःकरण भगवंताच्या संगमासाठी, प्राप्तीसाठी, त्याच्या सान्निध्यासाठी तडफड करते. मला माझ्या भगवंताच्या समीप जायचे, मला भगवंतामध्ये एकरूप व्हायचंय, मला भगवंताचा अनुभव घ्यायचा आहे आणि भगवंतात मला विलीन बनायचं, त्याला ज्ञान म्हणायचं. काय शब्द येतात माहिती? आता तर कसं आविर्भाव तयार व्हायलाय माझंच मला कळलं बेटा. हे शब्द कुठून येतात? अरे बापरे, नॉनस्टॉप येतात माऊली. थांबत पण नाही, विचारतं काय बोलती वेदाचं कथन. आणि त्या वेदाच्या बोधानं परमात्मा असा प्रगट होतो, त्या मुळामध्ये हृदयाच्या तो वास्तव करतो. अंतःकरणाच्या पलीकडे आत्मा आहे. आणि मग अंतःकरणे, मग वृत्ती बाहेर येते आणि जगताला दाखवती ती व्यवहाराची स्थिती. ही आपल्या हृदयाची मांडणी. हे पण मूर्ख लोकांना कळत नाही. काय कळत त्या आयुष्यावर संसार करणाऱ्या बायाला? काहीच कळत नाही. जी चार भिंतीतच आहे तिला काही माहीतच नाही, तिला कधी संतच कळालं नाही, तिला स्वतःचा उद्धार काही माहीत नाही. ती सगळं कुटुंबात अडकून घेते, स्वतःचं वजन डोक्यावर घेते. ती फार व्यर्थ जन्मतीन व्यर्थ जाते. त्याचं पण मला वाईट वाटतं. खरं वाईट वाटतं की त्यांना फक्त एक चार भिंतीतच आणि या कुटुंबाचंच रक्षण केलं, आपलं काहीच नाही केलं. आणि ते कुटुंब पुन्हा दूर गेलं. ह्याच्यात तर इतकं वाईट वाटतं ना ताई माय, मी सांगत नाही. कधी आजोबानं आलं समोर म्हणून बोलले, मला हा बोलायचा विषय आवडत नाही, कधी बोलत पण नाही. ज्यांच्यासाठी आपण जगतो त्याला हृदयात ठेवतो, हृदयातला परमात्मा वैद्यने झाकला जातो, मोह उतू येतो आणि शेवटी जाताना तो जीवा, तो लिंगदेह ह्या जगामध्ये वापस त्यांच्यामुळे येतो.
हे माझं आहे, हे माझी लेकरं आहे, हे माझं घर आहे, हे माझी नातू आहे, ही भावना घेऊन ते दिये टाकती आणि पुन्हा पितर येऊन जाऊन त्या मृत्यूलोकात थांबती. त्यांना वायूचं देह मिळतो, अधोगतीमध्ये जाते ती बाई शेवटी. ह्याचं फार वाईट वाटतं. रामकृष्ण खरंच आहे. पितर योनी म्हणतात त्याला. वायूमध्ये हे असतं, वायू हवेचा, अग्नी तो चमकतो. तुम्ही अभ्यास करा त्याला पुढचा, तुम्हाला बाकीचं माहीतच नाही शास्त्र कोणतं. नाही. हे अभ्यास आहे ह्याचा, आम्ही वास्तव करतो. हा, तो देह कसा आहे मग सांगा. लिंगदेह म्हणजे काय? मनबुद्धी, मन आणि बुद्ध आहेत. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय. काय कर्म केले ते कर्माचे संस्कार. ज्ञान, त्या कर्माचं ज्ञान आहे, ईश्वराचं ज्ञान नाही. देहाचं भान आहे, नात्याची जाण आहे, ती वासना आहे. मनबुद्धी, त्या वासनेत आहे, अविद्येत आहे. हे लेकरू माझं, हे घर माझं, हे चमचा माझा, हे सोनं माझं, ही प्रॉपर्टी मी कमवलं, हे शेत माझं आहे, ह्या घरात दागिना माझा आहे, हे झाड माझं हापूस आंब्याचं माझं आहे. हे जे संस्कार आहेत ना मनामध्ये, ते संस्कार कर्माचे केलेल्या, ते कर्मेंद्रिय. त्या कर्मानं, त्या कर्मेंद्रियानं त्या कर्माचे संस्कार घेतले, ते इंद्रिय त्या खोट्या वस्तूकडे राहिले. त्याचा संबंध घेऊन ते मन बाहेर निघतं खोडीच्या, आणि ते बुद्धी त्या मला माझं म्हणती, आणि मनबुद्धी जळत नाहीत, देह जळतो. जे पापूने त्याच्यावर साचलेलं असतं, आणि मी म्हणणारा अहंकार सोबत असतो अविद्या. म्हणून ते मनबुद्धी, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण. त्याचा जीव ईश्वराकडे गेलाच नाही, त्या आधार राहिला. पंचप्राण 15, हे 2 17, 17 त्याचा लिंगदेह, तो हवेमध्ये मृत्यूलोकात वापस आला. म्हणून तेराव्या दिवशी तो घरावर असतो, सपिंडीला गंगेवर असतो, आणि श्राद्धानं पुढे गतीला असतो. बापरे. म्हणून त्याच्या कुळामध्ये पुण्यवान जगावं, जन्म द्यावा लागतो. त्याच्या पुण्याने हे पितर पुढे सरकतात. खरंय. म्हणून कुळी कन्यापुत्र, त्याच्या प्रॉपर्टीचा तुम्ही जर भाग खात असताल तर त्याचा पैसा त्याच्यासाठी जर खर्च केला नाही तर पुढची संतती संपत्ती थांबते. हे लक्षात घेत जा. आणि 21 पिढ्या 7 पिढ्यामध्ये कुणाला तरी मुलगा नसतो, कुणाला तरी लेकरू नसतं, काहीतरी घडलेलं असतं. मग त्या पिढीतले पितर असंतुष्ट असतात, आणि त्याला काही दिलं नाही म्हणून तुमचं ते संतती आणि संपत्ती वृद्ध करतात. त्याला म्हणतात पितर योनी. समजत नाही शिल्पा आपल्याला काहीच नाही समजत. जशी तुम्हाला दान म्हणलं, काय माझा त्याच्यात मतलब होता माझा, काय मला घाबरायची. मी एखाद्या पाकिटात 2 कप असायचे, आणि मग माझे पैसे एका कप्प्यात, माझा बाहेर जावं लागतं रोज फळं. तुमचे पितर, तुमच्या घरातले गेले लोक, त्याचा पैसा तुम्ही खाताय तरी लाज वाटत नाही. मी तुम्हाला उदाहरण देते ना, त्याची संपत्ती कोटी, आणि तुम्हाला त्याला शिद्याला वाटी, लाज वाटते का बायानं? त्या तो ब्राह्मण वाकावा खाली, बरं ब्राह्मण नाही आवडत, गरीब वाकावा. आता माझं त्या कुटुंबात मी तुम्हाला धरलं नाही, स्वीकारलं, त्या घरात मी देत नाही, तर माझा व्यवहार पण सोडावा लागतो, अधिकार वाढवावा लागतो, विवेक समृद्ध करावा लागतो, ज्ञान साठवावं लागतं, अज्ञान संपवावं लागतं, बोध चित्तात भरावा लागतो, वेद कळावा लागतो, संत मिळावे लागतात, आणि ज्ञान भोगावं लागतं. रामकृष्ण हरी साष्टांग दंडवत. सोपं नाही भेट. हे का डिक्शनरी शब्द नाहीत. पाठ करून आपल्यावर आपण जर वापस यायलो त्या ठिकाणी थांबायचं, ते आधीच तयार करायची. बायका बघा ना, गावात जायचं म्हणलं की नाही, म्हणून अवदार्य तुझे या मज निमित्त गाना म्हणावया, प्राप्ती असे दानी राया कृपा निधी. तू केवढा दयाळूस. अर्जुन बोलतो देवाला, अवधार म्हणजे तुझ्या मनाची काय स्थिती आहे? म्हणजे तू तुझा आकार नाही, तुझा तो व्यवहार नाही, तुला त्याची गरज पण नाही, तू माझ्यासाठी जे करुणेनं तयार बनलास, आकारात आलास. केवढं मन तुझं छान आहे देवा. ऐका, खूप सुंदर आहे. हा, म्हणून अवदार्या तुझे या. तुझं किती उदार म्हणे, किती प्रेमळ म्हणे. तुझा आकार नाही, आणि आकारात तो दिसतो तसा खरा नाही, पण आकारात तू घेतलाच माझ्यासाठी. रामकृष्ण. म्हणून अवधार तुझं किती मोठं मन आहे. ऐका, मज निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. प्राप्ती, तुझी प्राप्ती ह्या बोधानं जगाला होणार आहे, म्हणून तू आकारातून गीता सांगितलीस, विकाराला बंद केलंस.
आणि तू निराकार असून आकार रूपात प्रगट झालास. किती अवधार आहे तुझं. ही मग कळालं म्हणजे गीता कळाली. कळलं ना माती नाही. आणि पाठ करू करू बेजार. एका अवधार आहे म्हणजे काय तुझं मन हृदय मोठं आहे की ज्या आकाराची तुला गरज नव्हती. आणि तुझा आकार हे रूप नाहीच आहे. पण तू आकारात आलास आणि मला निराकार केलंस. बापरे बाप. तुझ्या पदावर नेलंस. किती मोठा रे तू. दयाळू आहेस. दानी आहेस. दानाचं दान दिलं. जगताचा बात केला. ह्या निमित्तानं गीता काढलीस आणि जीवाला मुक्त केलंस. किती मोठं मन आहे तुझं. अवधार्य. आम्ही पारायण जास्त करत नाही पण आम्हाला कमी पडत नाही. हिरे का व्यापार आहे. हिरा का व्यापार आहे. भाजी का नाही. कांदा लसूण नाही हमारे पास. 10 रुपये किलो बोलते रहो. महाराज म्हणायचे कांदा लसण पालक मेथी कोथिंबीर दारावर येते. हिऱ्या दुकानदारात फिरत नाही. त्याच्याकडे जावं क्योंकि वो हिरा आहे. ते नासत नाही. पालक टिकत नाही. कोथिंबीर अर्धे घंटा बाहेर ठेव उन्हाळ्यात तिला निसताच येत नाही. तसा संसार कोथिंबीर झाला का कधी वाळायला सांग कळत नाही. महाराज म्हणायचे संसार म्हणजे कोथिंबीर. कधी सुकून जाईल कळतच नाही. कधी संपून माहितच नाही. कोथिंबीरची गड्डी म्हणजे संसार. देव म्हणती आहे. देव म्हणे ग बस मस्त करू नको. मी असन तसा तुझं बघ काम. मग देव म्हणती आहे. हे शांत राहा. तव देव म्हणती आहे या बोलाचा प्रस्ताव न होय. हे सुतिकरची वेळ काय तू तुझ्या अनुभवात आहे आणि मी तुला वेळ सांगण्यात आहे. सगळा संपत आलाय. गीता संपत आली आहे. तुझा अनुभव तू भोगायला आहेस आणि मी माझ्या अलीकडे तुझ्या आकारात राहिलोय. ते माझी स्तुती करू नको. तुझा अनुभव घे. काय संवाद आहे. कधी उभी नाही. एकदाच पारायण करा पण असं करावं. हजारदा करून मी बाई त्याला तशी कोडगी. देव काय म्हणाले कळलं. कृष्ण काय बोलाले. अर्जुन काय समजायला कळलं. मला फक्त बोलायचं की समजून वाचा. त्याच्यातलं ज्ञान भोगा. अज्ञानाला त्यागा. नाही कळायला अज्ञान कसं जाईल सांगा बरं. ह्यांना समजत नाही. आपल्याला कळत नाही. आता काय करू हे बी कळलं. ह्या डॉक्टरकडे गुण आले आपण ते डॉक्टर सोडतो. हे सोडून द्या व्हायला काय कळलं. चला तिकडं म्हणतो ना आपण. तसं इथं काहीच. आपण प्रयत्न कसा करावा. आपण विवेकाकडे जा. आपलं तप कसं वाढावं हे कळत नाही आपल्याला. कारण संसारात गुरुपटलेले लोक आहेत. आपण साधक तसा नसतोच. साधनेसाठीच जगतो. तो साध्यालाच बघतो आणि श्वास मुक्तीसाठीच वापरतो. तो साधक बेटा. तोच कल्याण करून घेतो. आता मग जन्मतात मरतात. जन्मतात मरतात. लाखो मुंगे जन्माला काय तुम्ही जन्माला काय. मुंगे बी लाखो तुम्ही बी लाखो आलात. पण हे प्रत्येकाला कळत नाही बेटा. आणि जे मोहन आहेत ना आता धोंडाला बघा कोणत्याच्या बायका पागल ऐका. तव देव म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव नव्हे. हे स्तुतिकरची वेळ नाही का बस. पै माते पावसी उपाय सासची येईने. तू ह्या ज्ञानानं मला प्राप्त व्हायलास स्तुती करून अलीकडे कशाला आलं माझ्या आकाराकडं. किती मोठी गोष्ट. बाबा हे स्तुती करू नको. माझ्या आकारा बघू नको. माझा अनुभव घे. माझे प्राप्तीला भोग. माझं ऐक्य प्राप्त करून घे. माझ्या स्तुतीसाठी माझ्या आकाराकडे येऊ नकोस. प्राप्तीची प्राप्ती ही वेळ नाही माझ्या स्तुतीची. हा ह्या माझ्या अनुभूतीची वेळ तू भोगायलाच. आणि वर कशाला आला पण माझ्या आकाराकडे. किती सूक्ष्मता आहे हे कळतं का. गीता पाठ करणाऱ्या बायांना जागं करावं लागतं. पुन्हा पुन्हा शेंडी हलून त्यांच्या बायाच्या या की बाबा तुम्ही लाईला आंबा आहेत गंगेच्या. त्यांना वाटतं गीतेचे काही श्लोक वाचले काय थोडंफार भो केला. अगं माय 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 न केल्यापेक्षा बरं. वासरात लंगडी गाय शहाणी पण लंगडी आहे. लंगडी चालतच नाही. ती शेतात जात नाही. बरं गवतही खात नाही आणि दूधही देत नाही. तिला चांगलं म्हणायचं. बरं चांगलं चांगलं चांगलं. लेट तो ऐकून असलं चांगलं जातं दुसरंच हो पो करते. ऐका पै
पै माते पावसी उपाये साचची येणे. तुला खरं सांगतो, ह्या बोधानं तू मला प्राप्त होणार आहेस. त्या बोधाला पकड, माझ्या आकाराला पकडून माझी स्तुती करू नको. तू माझ्याकडे यायलास, आकाराकडे जाऊ नको. मग एकरूप व्हायलास, जगाकडे पाहू नकोस. माझं सुख घ्यायलास, विशाल धरू नकोस. राम 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 राम. काय शब्द आहे? बापरे बाप. सैंधव सिंधू पडलिया जो क्षण धनंजया, तेने विरेची की उरावया कारण काय. ते उरेच की उरावया कारण काय. शेंदुराचा खडा पाण्यात पडला तर पाण्याचा स्पर्श झाला, तो उरल कसा? त्याला कारण काय उरायला? तसं तू माझ्या बोधात पडलास, तुझं अज्ञान उरायला काय कारण आहे? बापरे. नसायलाच पाहिजे. आता ऐका. तैसे सर्वत्र माते भजता. ऐका. तैसे सर्वत्र माते भजता. जिकडे तिकडे तुला मी आहे अशी अनुभूती आली, तीच भक्ती सिद्ध झाली आणि तुझी भक्ती मला प्राप्त झाली. तुझं माझं ऐक्य तयार झालं. अर्जुना, तुझं मन माझ्यात आलो, देहात नाही राहिलो. तुझं मन तू मला दिलं अर्जुना, कारण मनामध्ये मी आलो. मन मला शिवलं. मन देहात नाही उरलं, खडा पाण्यात नाही उरला. नाही, मन देहात नाही उरलं, मनच सरलं. पाण्यानं मीठ संपलं, बोधानं मन संपलं. काय बोलायचं? जेव्हा मन संपत तर द्वैत कुठे? ज्या द्वैताला व्यवहार करण्यासाठी, विकार होण्यासाठी, दुःख भोगण्यासाठी मन लागतं, ते मन शिव झालं, राम झालं, हरी झालं. दुःख कुठं झालं? हे मोक्षाची पात्रता आहे बुद्धीची. मोक्षाची स्थिती अंतःकरणाची, दीक्षा आणि ज्ञानाची स्थिती, आनंदाची प्राप्ती, हरीची अनुभव त्या बोधाचा, ओळख त्या चैतन्याची, आणि तो भाव आत्मभाव. मग भाव बदलतो हृदयाचा. जेव्हा देहभाव होतो तर अज्ञान वृत्ती आणि जगत, पण जेव्हा आत्मभाव येतो हे सगळं संपतं, हे खोटं ठरतं, हे मिथ्या ठरतं, बाजूला चित्तातून जातं, अनुभव येतो आणि हरिरूप तिथं प्रगट होतो, तो महात्मा बनतो. खरंच खूप सुंदर शब्द बेटा, खूपच सुंदर आहे. खूप सुंदर शब्द. आणि कोणत्या कथेत नाही, ग्रंथात नाही, डिक्शनरीत नाही, कुठंच नाही. फक्त आमच्या गुरुच्या व्यासपीठावर आहेत, ते बी गुरुजी राम. सोनपेठ. श्रीरंगनाथम गुरुराज वर्यम. बडे बडे लोक त्यांचं नाव घेऊन स्तुती करतात. पंढरपुरातले सध्याच्या पिढीचे वेदांत सांगावं तर गुरुजींना म्हणतात तेवढं, बाकी त्यांना काही येत नाही. वेदांत त्यांच्या बसकी बातच नाही. नाही बेटा, 4 महिन्यामध्ये काय सांगणार ते? 8 महिने फिरायचं. आमच्या गुरुजींना फिरणं माहीतच नव्हतं. शिष्य शाखाच नव्हती. साधक शिष्य वेगळे, साधक वेगळे. माझे साधक आहे, नो शिष्य. शिष्य नाही आमच्या. काचच्या फुटल्या तर बाटल्यान फुटले. साधक हा साध्याकरता जगतो. साधक हा साधूपशी असतो. साधक हा त्या स्वरूपासाठी, प्राप्तीसाठी त्याचं मन त्या स्वरूपासाठी तगमग असतं. रामकृष्ण. कोणापाशी साधना असते काय? आता ऐका. तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता. तैसे सर्वत्र माते भजता. जिकडं तिकडं मी आहे, कसं आहे ते बुद्धीनं जाणलं तर अंतःकरणात ते ज्ञान आलं तर मन ते राम झालं. आता कसं होतं हे मी सांगते. शिल्पा नको मग ऐका. माहित आहे, सर्वत्र माते भजता म्हणजे कसं? आता इतका जीव कासायच व्हायला, आनंदी बसून लांब आहे, कारण रोज हॉस्पिटल कसं जावं? एकदा जाऊन आले पण तुम्हाला घेऊन राहा. मी होता अहंता. सर्व मी देह ही अहंता अविद्येची आहे आणि मी ब्रह्म ही अहंता ब्रह्मज्ञानाची आहे. मग मी सर्व मी होता अहंता, सगळा मी झालो तर अज्ञानानं वृत्तीमध्ये विकार जो होता, देहभाव जो होता, संबंध होता, ती अहंता संपली.
राम बापरे. काय छान आहे बाई बेटा. हे ओव्या फार सुंदर आहेत मोबाईल. शेवटच्या खूपच सुंदर फार आहे. सुंदर आहेत. सर्वत्र मी होता अहंता. अहंता. सगळीकडे मी आहे हे तुला कळालं. तुझं मन त्या ठिकाणी मिळालं. तुझा बोध तुला त्या ठिकाणी तुला नेतो, त्या माझ्याकडे आणतो. जगताला बाधित करतो, विकाराला शांत करतो, निर्विकाराला प्रगट करतो. तो वेद तुझ्या हृदयात मी भरतो. त्याचं नाव गीता जगाला मी सांगतो. राम बाप रे बाप. मला काल डॉक्टर म्हणे बोला. मी माहित्यांना फोन करत होते. माहिती ऐका खूप सुंदर आहे. तैसे सर्वत्र माते बजता सर्व मी होता अहंता. सगळं मी झालो तर अहंता कसं राहील. निश्चित जावणी तत्वता अहंता जाती तत्वता मीच होशील. मग तो तत्व होशील, कृष्ण बनशील. म्हणून ही बोध ऐक, इथंच राहा, वेदाला पहा. मला ह्या आकारामध्ये मला बघू नको तू, कारण मी आकारासारखा नाही आहे. सगळीकडे मी आहे हे जर कळालं. निश्चित जाऊन अहंतात होशील तत्वता, तू तत्व होशील. आणि मग ऐका खूप सुंदर आहे. निश्चित जाऊन तत्वता मीच होशील. अहंता गेली की तत्व होशील. तत्व म्हणजे ब्रह्म आत्मा आहे. तत्व म्हणजे एक स्वरूपाची खरी स्थिती अंतःकरणामध्ये जी आहे भगवंत. त्या ती स्थिती बुद्धिभोगती तिथे जाऊन थांबती. ती तत्वनिष्ठ होते, देहनिष्ठ नाही. आता कशी बघती मला सगळं सांगता येते बेटा. सॉरी, मला म्हणल्यापेक्षा गुरुबोध देतात की ती बैठक कशी आहे. अहंता गेल्यानंतर काय अवस्था, अहंता असल्यानंतर काय अवस्था, आत्मस्थिती भोगताना काय अवस्था, आणि देहस्थिती असताना कोणती अवस्था. हे तुम्हाला सांगेल आनंदीमध्ये. की मला तुम्ही आठवण करा फक्त, कारण मला तिथं आठवण राहत नाही. मी तुम्हाला सांगेल तिथं मीची होशी. तू कोण झालास, कृष्ण होतोस. मग अर्जुन राहत नाहीस. मीची होशी याचा अर्थ तू अर्जुन राहत नाहीस, कृष्ण होशील. तुझं माझं ऐक्य होईल, उपाधीचा निराश होईल, बुद्धीचा बाध होईल, अज्ञानाचा नाश होईल, आणि तू तत्व होशील, माझ्यामध्ये येशील. आणि मी आणि तू दोन नाही. एका दिव्याला दोन दिवे लावले तर दुसरा कोणता आणि पहिला कोणता कळत नाही. कारण दोन्ही ज्योत सारख्या. तुझी माझी आत्मज्योत आहे ती सेम आहे. तू चिन्मय, मी पण चिन्मय. राम काय सुंदर आहे बेटा. खरंच आहे. बापरे बाप. कल्याण नमस्कार सिद्धरस्तु शुभम भवन्तु. हो भाऊ, मोरभाऊ खूप छान. हॅलो मोठीने. पण हे बोध हा फार सहज आणि साधा आहे. खरंच आहे. म्हणून त्याच भगवंताला तुम्हाला द्यायचे. तुमचं पुण्याचं वजन झाले हरीवर, म्हणून तो वाणीतून तुम्हाला देतो. माझं काही नसतं. हे तितकंच खरं आहे.